नमस्कार. मी प्रशांत देशमुख. मध्यंतरी मुंबईमध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्यासोबत काही तास राहता आलं. छान गप्पा मारता आल्या. घरी आल्यानंतर तो भेटीचा अनुभव शब्दबद्ध करावा इतका छान होता. त्यामुळे तो शब्दबद्ध केला आणि त्याचा एक लेखच तयार झाला. तोच लेख तुमच्यासमोर ठेवतोय. लेखाचे नाव आहे सहवास राजकारणातील एका सुसंस्कृत माणसाचा. राजकारणातील सुसंस्कृतपणा कमी होत चालला आहे असं काही वर्षापूर्वी लोक दबक्या आवाजात म्हणायची. पण आता राजकारणाचा चिखल झाला आहे असं लोक थेट म्हणू लागली आहेत. तरीही वेगवेगळ्या पक्षात बोटावर मोजण्या इतकी का होईना 4-2 सुसंस्कृत माणसं अजूनही शिल्लक आहेत. त्यांच्याकडे बघून राजकारणात पुन्हा चांगले दिवस येतील असं म्हणायला थोडा का होईना वाव आहे. अशी माणसं आमची आशा आहेत. अशाच एका राजकारणातील सुसंस्कृत माणसाच्या सहवासात मुंबईमध्ये 4 तास घालवता आले. ते व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे. सध्याच्या राजकारणाच्या धावपळीत इच्छा असूनही पुस्तक वाचायला आणि चिंतन करायला वेळच मिळत नाही हो. तुमच्यासारख्या पुस्तकांच्या सहवासात असणाऱ्या आणि शिवरायांचा अभ्यास करणाऱ्या माणसांच्या सोबत गप्पा मारता आल्या तर आमच्या चिंतनाची कसर भरून काढता येईल. त्यामुळे आपण मुंबईत येऊ शकाल का असं जणू अत्यंत नम्रतेने सांगू इच्छिणाऱ्या राजेश भैयांना नाही तरी कसं म्हणणार. मी, माझा भाऊ निखिलेश नियोजित वेळात सायंकाळी साखर संघामध्ये पोहोचलो. यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व व कर्तृत्व हे गोविंद तळवळकर लिखित पुस्तक त्यांना भेट म्हणून देण्यासाठी सोबत घेतलं होतं. शेवटची मीटिंग लांबल्यामुळे त्यांना यायला थोडा उशीर होत होता. त्याविषयी त्यांनी फोनवरून अत्यंत नम्रतेने कळविले. उशीर होत असल्याची त्यांच्या मनातील जाणीव आमच्या मनाला भावून गेली. सध्याच्या राजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तीला विचार, चिंतन, मनन, विचारमंथन, विचारांचे आदान प्रदान व्हावे असे वाटते. हीच आमच्यासाठी आश्चर्याची आणि आशादायी गोष्ट होती. टोपे साहेबांना यायला थोडासा उशीर झाल्यामुळे आल्याबरोबर त्यांनी लगेचच आम्हाला सोबत गाडीमध्ये घेऊन हॉटेलमध्ये जेवायला नेले. त्यांच्यासोबत बोलताना असा मोकळेपणा वाटतो. माझ्यासोबत जितक्या मोकळेपणानं ते बोलत होते तितक्याच मोकळेपणानं ते माझ्या भावासोबतही संवाद साधत होते. त्यामुळे निखिलेशला आपण त्यांना पहिल्यांदाच भेटतोय असं अजिबात वाटत नव्हतं. जेवण आणि गप्पा दोन्हीही सोबतच चालू होत्या. मधून मधून त्यांच्या मतदारसंघातील फोनही त्यांना येत होते. मतदारसंघातील कोणाच्या तरी मालकीच्या प्राण्याचा अपघात झाल्याचा फोन होता. मदतीकरता ताबडतोब संबंधित व्यक्तींना फोन लावून त्यांनी मदतीच्या सूचना केल्या आणि मदत झाल्यावर लगेचच कळवा असेही सांगितले. नम्रतेच्या जोडीला कार्यतत्परताही मी पाहत होतो. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे निष्ठावंत मावळे, त्यावेळची समाजाची परिस्थिती,
आत्ताची बदललेली राजकीय परिस्थिती, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणातील वाटचाल कशी करता येईल यावर आमच्या गप्पा चालू होत्या. गप्पांसोबत त्यांचं आमच्या दोघांच्या जेवणाकडेही लक्ष होतं. कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेणारा हा माणूस अत्यंत साधेपणानं अतिथी म्हणून आमच्या जेवणाचीही काळजी घेत होता. जेवण आटोपल्यानंतर आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो. यशवंतराव चव्हाण साहेबांचं पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी गाडी पुढे पाठवून दिली. आम्ही आता चालतच निघालो होतो. मस्त छान वाटत होतं. गप्पा चालूच होत्या. पण आता गप्पांचा विषय बदलला होता. राजकारणावर तत्परतेने बोलणारा हा माणूस आध्यात्मिक विषयावरही तितक्याच आत्मीयतेने बोलत होता. तेव्हा मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. आतल्या आध्यात्मिकतेशिवाय राजकारणात नम्रता आणि सुसंस्कृतपणा येऊच शकत नाही. राजकारणातील त्यांच्या सुसंस्कृतपणाचे कारण आतली आध्यात्मिकता हेच असावं. आम्ही आता मरीन ड्राईव्हच्या रस्त्याला लागलो होतो. समुद्राच्या किनाऱ्यावरून जणू चालत होतो. माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना विधिलिखित असाव्यात की सध्याच्या त्याच्या प्रयत्नांचे उत्तर असावे. काही माणसं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात आणि काही माणसं मात्र दारिद्र्यात जन्माला येतात. याचं कारण काय असावं? राजकारणातील जय पराजय खरोखरीच पूर्णपणे मानवनियंत्रित असावेत का? या विषयावर आमच्या गप्पा चालू होत्या. या आध्यात्मिक विषयावर बोलत असताना राजकीय माणसाच्या मनाची संवेदनशीलताही मला जाणवत होती. विज्ञान आम्हाला असं सांगतं की कोणतीही शक्ती नष्ट होत नाही, तिचे रूपांतर होते. चैतन्य ही प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली एक शक्तीच आहे. त्यामुळे ती सुद्धा नष्ट होत नसावी. अंतिमतः आम्ही या मतापर्यंत आलो की माणसाचे मागचे कर्म आणि सध्या चालू असलेले प्रयत्न याचा संयुक्त परिपाक म्हणजे व्यक्तीचे सध्याचे वर्तमानातील जीवन होय. निवडणुकीच्या रिझल्टच्या आदल्या दिवशी झोप लागते का हो? हा निखिलेशच्या मनातील उत्सुकतेचा प्रश्न होता. त्याचेही उत्तर मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. जीवनातील काही घटना नियंत्रित असतात, तर काही घटना नियंत्रणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे फार विचार न करता तटस्थपणे, साक्षी वृत्तीने निष्काम कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न करणे हीच आध्यात्मिकता होय, यावर आम्ही ठाम झालो. अर्धा तासाचा फेरफटका करून आम्ही साखर संघाच्या बिल्डिंगजवळ आलो. तिथे आमची गाडी होती. तिथे असलेल्या आमच्या गाडीत बसून टोपे साहेबांना टाटा करून आम्ही निघणार होतो. निघता गाडीजवळ अजून उभ्याने 20-25 मिनिटे तरी आम्ही बोलत असू. जुन्या आपल्या जिवलग मित्राला आपण भेटतो आहोत असंच मनातून वाटत होतं. अहो, इतक्या मोकळेपणानं चालणं आणि गप्पा कितीतरी वर्षानंतर झाल्या, हे टोपे साहेबांचं वाक्य मनाला सुखावून गेलं. मोबाईलला चार्जिंग आवश्यक असतं ना, तसंच अधिक उत्साहानं काम करण्यासाठी या गप्पा म्हणजे जणू आमचं परस्पर पूरक चार्जिंग होतं. साधारण तुम्हाला सांगतो, रात्री 12:30 वाजता आम्ही मुंबई सोडली.
नम्रता, कार्यतत्परता, अभ्यासू वृत्ती, संवेदनशीलता, बोलण्यातील मृदुता आणि सावधपणा, साधेपणा, निगर्वीपणा, पुढच्याला आदर देऊन बोलण्याची वृत्ती, समत्व बुद्धी, मनातील आध्यात्मिकता, त्यांच्यामधील या अशा कितीतरी गुणांनी मी प्रभावित झालो होतो. परतीच्या प्रवासात असताना कधी कधी कंटाळा येतो राजकारणाचा. असं वाटतं नको ते राजकारण. अगोदरच्या गप्पांमधील टोपे साहेबांचं हे वाक्य आठवलं आणि मनाला अस्वस्थता वाटायला लागली. मन अस्वस्थ झालं. ते वाक्य मनाला अस्वस्थ करत होतं. राजकारणातील सुसंस्कृतपणा टिकावा आणि महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत व्हावं असं वाटत असेल तर सुसंस्कृत माणसांना राजकारणात मजबूतीनं स्थिर करणं ही आमची जबाबदारी आहे. मग ती माणसं कोणत्या का पक्षाची असेनात. कारण अशा सुसंस्कृत माणसांचं राजकारणात असणं हे आगामी काळातील राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी अत्यावश्यक आहे. धन्यवाद. मित्रांनो, राजकारण शुद्ध करण्यासाठी काय करायला हवं, सुसंस्कृत माणसं राजकारणात यावी यासाठी काय करायला हवं आणि एकंदरीतच महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत व्हावं यासाठी काय केलं पाहिजे, ते राजकारण सुसंस्कृत होईल का, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हां, माझ्याशी संवाद साधायचा असेल तर माझा मोबाईल क्रमांक आहे प्रशांत देशमुख 9822 650 280. प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आमचं हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. भेटत राहू, बोलत राहू. धन्यवाद.